लवकर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कॅबिनेटची मीटिंग लावावा आणि ह्याचा तोडगा काढावा। तुम्ही एकट्या नागपूरचे मुख्यमंत्री नाहीत, पूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला मुख्यमंत्री केलाय। तुम्हाला फक्त हिंदूने मुख्यमंत्री केलेला नाही, आखड पक्कड जात हिंदू मुस्लिम शीख ईसाई आदिवासी दलित बुद्धिस्ट ही सगळ्यांना तुम्हाला मुख्यमंत्री केलेला आहे। तुम्ही ह्याच्यावर तोडगा लवकरच काढले तरी शेतकऱ्याचा भला होणार आहे। आणि भारत आज मीठच्या संदर्भात जगातला दुसरा नंबरचा देश झालेला आहे। मीठ एक्सपोर्ट मध्ये एकीकडे सरकार त्या कंपनीला अनुदान देऊन फंड देऊन मीठ एक्सपोर्ट करते आणि ज्या देशातल्या सामान्य माणूस जो मीठचा व्यवसाय करत असेल त्याच्याशी निगडीत जे व्यापारी असेल त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न या कॉर्पोरेट आणि कॉर्पोरेशनच्या जी लॉबी आहे त्यांना कुठेतरी फायदा करून द्यायच्या माध्यमातून हा सगळा विषय चालू आहे असं आम्हाला कळतंय। कारण काय सांगाल, आता आपण पूर्ण बाजारामध्ये फिरलो, काय आंदोलन काय असणार आणि आता इथपर्यंत या आंदोलनात कशा कशा लोकांना समस्या आल्या? हे आंदोलन जे कुरेशी समाजानं जे पुकारलेत हे आंदोलनामुळं शेतकरी आणि व्यापारी सगळं अडचणीमध्ये आलेला आहे। याची अडचण अशी आहे, व्यापाऱ्याची आणि शेतकऱ्याची बाजारामध्ये खरेदी केलेले जनावर जेव्हा बाजाराच्या बाहेर पडतात 10-5 किलोमीटर गेल्यानंतर ही गोरक्षाच्या नावावर बजरंग दलाच्या नावावर इतर अजून कुणी असेल ते रस्त्यात उभारून ते गाडीला अडवितात आणि उभारून त्या गाडीला विचारपूस करतात, कुठं चालली काय चालली कुठून खरेदी केले का नाही, दाखले वगैरे पावत्या सगळं असताना सुद्धा ही गोरक्षावाले गाडी सोडायला तयार राहत नाही, पैशाची मागणी करतात। पैसे जर नाही दिले तर ड्रायव्हरला मारहाण सुरू करतात, किन्नरला मारहाण सुरू करतात। मग त्याच्यामध्ये पैशाची तडजोड नाही झाली, देवाणघेवाण जर नाही झालं तर पोलिसला फोन करून बोलवतात। पोलीस 20 मिनिटं ते 10 ते 20 मिनिटांमध्ये पोलीस तिथं पोहोचती। एखादा भांडण झाला, एखादा तंटा झाला, एखादा हातपाय मोडला, ऍक्सिडेंट झाला तर पोलीस 4-4 तास तिथं पोहोचत नाही। आणि गोरक्षकवाल्याने जर बोलविले फोन गेल्या बरोबर तिथं पोहोचतात, हजर राहतात 20 मिनिटांमध्ये। आणि तिथे गेल्यानंतर त्या व्यापाऱ्याला किंवा त्या गाडीवाल्याला का ना विचारता दाखले आहेत का, त्याने दाखले बी दाखवायचा प्रयत्न केला, चिठ्ठ्या बी दाखवायचा प्रयत्न केला, त्याचा एक सुद्धा ऐकत नाही। हे गोशाळेवाले बी ऐकत नाही आणि पोलीसवाले बी त्यांच्याच बाजूने बोलतात। पोलीसचं बी असं काम आहे की जनावर कुणाची आहेत, शेतकऱ्याची आहेत का कत्तलखान्याला चाललेत, कत्तलखान्याला चालले तर तुम्ही बरोबर अडवा। आमचं म्हणणं ते नाही। गौवंशामध्ये हा बोला, गौवंशामध्ये फक्त गाय आणि त्याचा वंश अशी संकल्पना आहे, तो शब्द आहे। पण पाठीमागं म्हशी सुद्धा पकडण्याचे प्रकार झाले, बिलकुल ही सगळे जर्शी जनावरांच्या बाबतीत तीच गोष्ट आहे। तर ही गोष्ट सातत्यानं तुम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिली नाही का, किंवा याबद्दल काय भूमिका घेतली आजपर्यंत प्रशासनानं आतापर्यंत ह्याच्याबद्दल काहीच भूमिका घेतली नाही। सरकारनं, शासन आणि प्रशासन दोघांनी बी काय भूमिका घेतली नाही, म्हणून ही परिस्थिती उद्भवली आहे। असं त्याच्यामध्ये लवकरात लवकर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कॅबिनेटची मीटिंग लावावा आणि ह्याचा तोडगा काढावा। तुम्ही गाय बंद करा, 100% 1000% बंद करा। फडणवीस साहेब, तुम्ही एकट्या नागपूरचे मुख्यमंत्री नाहीत, पूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला मुख्यमंत्री केलाय। तुम्हाला फक्त हिंदूने मुख्यमंत्री केलेला नाही, आखड पक्कड जात हिंदू मुस्लिम शीख ईसाई आदिवासी दलित बुद्धिस्ट ही सगळ्यांना तुम्हाला मुख्यमंत्री केलेला आहे। तुम्ही ह्याच्यावर तोडगा लवकरच काढले तरी शेतकऱ्याचा भला होणार आहे आणि व्यापाऱ्याचा बी भला होणार आहे। माझं असं म्हणणं आहे, तुम्ही असं घोंगडा घेऊन झोपी काढू नका, हा झोपीचा सोंग घेऊ नका, लवकरात लवकर याचा निर्णय घ्या। माझ्या मुख्यमंत्र्यापर्यंत तुमच्या माध्यमात तुमच्या मार्फत ही माझी बोलण्याला सगळ्या तिथं पोहोचवा तुम्ही। नक्कीच या माध्यमातून तुम्ही सांगितलेली गोष्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहे। 18 पगड जातीच्या लोकांनी मिळून मुख्यमंत्री निवडून दिलेला आहे, तर ही गोष्ट तुमची खरी आहे। आता आपण आहोत लातूर शहराच्या या जनावर बाजारामध्ये। मुख्यतः हा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणाखाली चालतो आणि माझ्या पाठीमागच कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यालय आहे। त्या माध्यमातून आता लाऊडस्पीकरवर अनाउन्समेंट सुद्धा होतं की बाजार चालू द्यावा, कुठल्या प्रकारे अडथळा आणायचा नाही। मात्र या बाबतीमध्ये
कृषी उत्पन्न बाजार समितीची जी काय announcement आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही दिलं. खरं तर आता जी अनाउन्समेंटच्या बाजार समितीच्या माध्यमातून होत आहे की बाजार चालू झाला पाहिजे आणि जी चालू झाला पाहिजे, परंतु ज्या सुविधा जी अडचण ह्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, वाहनधारकांना ती सोडवण्याचं व्यवहार करण्याचं बी काम ह्या बाजार समितीचं आहे ना. आज एक सामान्य शेतकरी जेव्हा जानवर आणतो बाजारातून आणि किंवा एखादा व्यापारी बाजारामध्ये जानवर खरीदतो, बाजारामधून बाहेर निघाल्यावर तथाकथित जी गोरक्षक आहेत, जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ही जी अडवणूक करतात, हे अधिकार दिलेले कोण आहेत? हा व्यवसाय कोणी तर एक धार्मिकरण करून फक्त एकाच विशिष्ट समाजाचा व्यापार आहे असं दाखवून जी ध्रुवीकरण चालू आहे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की हा जो व्यापार आहे जनावरांचा खरेदीचा, विक्रीचा, ह्याच्यामध्ये शेतकरी आहे, व्यापारी आहे, वाहन चालक आहे, पुन्हा छोटे मोठे जे व्यापारी जुळलेले आहेत. आणि आज आपण पाहतो कुरेशी समाज संघटनेनं 22 जुलै पासून अनिश्चितकालीनसाठी म्हणजे आंदोलन केलेलं आहे की भारत आज मीठच्या संदर्भात जगातला दुसरा नंबरचा देश झालेला आहे मीठ एक्सपोर्ट मध्ये. एकीकडे सरकार त्या कंपनीला अनुदान देऊन, फंड देऊन मीठ एक्सपोर्ट करते आणि ज्या देशातल्या सामान्य माणूस जो मीठचा व्यवसाय करत असेल, त्याच्याचे निगडीत जे व्यापारी असेल त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या कॉर्पोरेट आणि कॉर्पोरेशनच्या जी लॉबी आहे त्यांना कुठंतरी फायदा करून द्यायच्या माध्यमातून हा सगळा विषय चालू आहे असं आम्हाला कळतंय. कारण की आज त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष शासन करीत आहेत. कोणत्याच आंदोलनाला गंभीरतेनं हा आपली सरकार घेत नाही. तर आंदोलनाची दिशा किंवा आम्ही याच्या पुढं सगळ्या शेतकरी बांधवांना, व्यापाऱ्यांना सोबत घेऊन हा जे ठीक आहे गोहत्या बंदी आहे त्याच्याशी भावना जुळलेल्या आहेत 100%. ह्यांची नियत, ह्यांची जी मानसिकता आहे तर फक्त राज्यापुरती नव्हे तर त्यांना देशापुरती ठेवावा आणि अख्ख्या देशामध्ये हा कायदा आणून लागू करावा. आम्ही सगळेच शेतकरी बांधव, व्यापारी, कुरेशी सगळं समर्थन करू. फक्त आपल्या सेवेसाठी एकीकडे गोवामध्ये ठेवायचं, हिमाचलमध्ये ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये कायदा आणायचं, ही म्हणजे जी भूमिका, जी दुटोपी जी भूमिका प्रशासनाची आहे कुठं तर ह्याला विचार सामान्य माणसांना, शेतकऱ्यांना केला पाहिजे. आमचा तो व्हिडिओच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जनावर त्याला अक्षरशः कुत्रे खावलेत, म्हणजे त्याकडे पशुसंवर्धन अधिकारी पाहायला तयार नाही, तथाकथित जी गोरक्षक ते पाहायला तयार नाही. फक्त एक व्यापारी जीव एखाद्यामध्ये जानवरमध्ये एखादा जानवर जास्त घातला तर पोलीस येऊन त्याच्यामध्ये वाहन ऍक्टच्या अधिक नियमाखाली त्याला गुन्हे दाखल करते. तर वाहनाचं जे क्षेत्रफळ आहे हो ते क्षेत्रफळ वाढावं म्हणून काही बदल करण्यात येणार, बदल करावं म्हणजे असं राज्य सरकारनं काय म्हणजे समिती गठीत करा म्हणले होते. पण त्याच्यावर आता काय समिती गठीत, कदाचित समिती झाली असती तर त्याने ते प्रस्तावही शासनाकडे दाखल केला असता. जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहनांची वेगळी रचना म्हणजे प्रशासनानं करावं. म्हणजे मूळ अडचण इथून सुरुवात होती. त्यांना जे जनावर बसत नाहीत म्हणून ते कारवाई म्हणजे त्यांना फक्त जनावरांची इतकी चिंता आहे. आपण पाहतो मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ज्याची कॅपॅसिटी 100ची आहे तर 1000 माणसं म्हणजे त्या लोकल ट्रेनमध्ये बसतात. म्हणजे त्या माणसाची म्हणजे माणसं मेलं तर चालेल पण जानवर मिळू नये. माणसांपेक्षा जनावरांची किंमत आणि काळजी. आता आपण एसटी महामंडळाची 54ची मर्यादा आहे, 154 फक्त तिथं 150-100 लोक भरतात. म्हणजे बघा तिथं मला मी पाहिलो नाही की आठवून तिथं पेनल्टी द्या. फक्त आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहात आणि आंदोलन आता कुठपर्यंत पोहोचले आणि तुमचं जे शिष्टमंडळ आहे किंवा तुमच्या वरिष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ असेल त्यांची मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा सुरू आहे का, सकारात्मक काही बोलणं सुरू आहे का, काय वाटतं? याच्यापूर्वी गृहराज्यमंत्री जी कदम साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालं की भाई आमची जी अडचण आहे, आमच्या ज्या अत्याचारांवर उरलेले त्या संदर्भात आपण हा विषय ठेवून आमचा प्रश्न मार्गी लावा. त्यांनी आश्वासन दिले होते पण आता तरी पण त्यांचे एक 15 दिवस झाले त्यांच्याकडून काय आमचं पत्रव्यवहार किंवा तोंडी असं काय आलेलं नाही. आता आमचं जे नागपूरमध्ये कामठी येथे एक फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनाही ते आमचं शिष्टमंडळ भेटला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाच्या आमच्या लोकांनी जाऊन तिथं प्रत्येक आमदार असो, प्रतिनिधी असो, शेतकरी असो आम्ही निवेदन देत आहोत. परंतु अजून काय प्रतिक्रिया त्यांच्याकडून असं करणं आश्वासन आतापर्यंत आलेलं नाही. पुढचं जे आमचे जे टप्पा आहे आतापर्यंत फक्त आम्ही निवेदन देण्याचं काम केलं होतं की कुठं तर प्रशासनाला जाग येईल. परंतु प्रशासन ह्याकडे डोळे झाक आहेत, विपक्ष बी डोळे झाक करत आहेत आणि सत्ताधारी बी डोळे झाक करत आहेत.